नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 24 नोव्हेंबर आपण आलो तो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 500 ते 700 मध्ये। बघू काय बाजार भाव निघतो। हप्त्याचा पहिला दिवस आहे। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। आज हप्त्याचा पहिला दिवस आहे। बघू काय बाजार भाव निघतो। लाल कांदा आणि उन्हाळ कांद्याला काय बाजार भाव राहतात ते आपल्याला व्हिडिओ मध्ये कळणार आहे। लाल कांदा किती आलेला आहे आपल्याला जाऊनच कळणार आहे। तर लिलाव सुरू झालाय। बघू काय बाजार भाव निघतो। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज तुम्हाला कांदा लिलावचे व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओ मध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल, सरासरी हाय स्लोएस्ट तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय आणि पहिलाच नग बघतो आपण। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। किती गेलो? 800 रुपये जाईल। 800 रुपीज। कुठला आहे कांदा? कोकण गावचा कांदा आहे। 800 रुपये जाईल। काय पावडर लावेल ना? ठीक आहे ठीक आहे। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय केलं? 900 रुपये। 900 रुपये 900 रुपीज। बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी। कुठला आहे कांदा? राजापूर। ठीक आहे, 900 रुपये। पुढे बघू। कोणतं बियाणं होतं याचं? मी सांगते ना। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलं का हो? किती गेलं? 700 रुपये। 700 रुपये 700 रुपीज। बघू शकतो। कुठले आपण? चितेगाव। चितेगाव। ठीक आहे, 700 रुपये झाली रेंज। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। मिक्स साईज आहे। किती गेला? 770। 770 झाले। 770 रुपीज। कुठले आपण? चितेगाव। चितेगाव। ठीक आहे, 770। पुढे बघू। किती गेलं? 751। चांगला कांदा आजची बीट मारली होती। 751। कुठला आहे कांदा? आपल्या मावडी। मावडीचा कांदा आहे। बरं ठीक। कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे। मावडीचं कांदा। पुढे बघू। बघू शकतो तुम्ही लाल कांदा आहे। किती गेलं? 1500 रुपये 1500 रुपये 1500 रुपये। कुठले आपण? शेलुपुरी। आणि गोल्टी किती गेली? 200 रुपये फिक्स। ठीक, 200 रुपये। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। शेलुपुरीचा कांदा आहे। बरं, पुढे बघू। किती गेला लाल कांदा? 2150 रुपये 2100 रुपीज। बघू शकतो 2150। कुठला आहे कांदा दादा? हट्टी कनेरवाडी। कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे। खराब किती निघतं? निघाले थोडे 10 पांडा, मग 4-1 गाळा निघाले। भरपूर निघाल। बरं ठीक। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलो? किती गेले काका? किती गेलं? 1060 रुपये 1060 रुपीज। कुठला आहे कांदा? जोरण। आणि कोणतं बियाणं होतं याचं? ते नाही सांगते ना। बरं ठीक। 1060 आहे। बरं, शेतकरी नाही ना। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय गेलं? 900 रुपये 900 रुपये जाईल। 55-60 साईज आहे कांद्याला। 900 रुपीज। कुठले आपण? राजापूर। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणे। राजापूरचा कांदा आहे। पुढे बघू। 952 रुपये जाईल। मीडियम गोल्टा मिक्स आहे। 952 952 रुपीज। कुठले आपण? कामसवाडी। कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे। ठीक। किती कांदा अजून बाकी? 4-1 गाड्या आहे। पुढे बघू। काय गेलं काका? 800 रुपये 800 रुपीज। कुठला आहे कांदा? उगाव। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। उगावचा कांदा आहे। ठीक। कोणतं घरगुती बियाणं आहे ना? बरं। किती गेलं का हो? काय भाव गेलं? 951 951 रुपीज। कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी। कोणतं बियाणं होतं याचं? ठीक। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? किती भाव गेला? 990 रुपये 990 रुपीज। कुठला आहे रे कांदा? टाकळी का? बरं, कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बरं ठीक। पुढे बघू। बघू शकतो तुम्ही साईज आहे। सुपर माल आहे। किती गेलं? किती गेलं? 1216 रुपये
1216 रुपीज, 1216 रुपये. कुठला आहे कांदा? ब्राह्मणगाव वनास. कोणतं बियाणं होतं याचं? का बियाणं कोणतं होतं? बेलाचं बियाणं. ब्राह्मणगाव वनास. 60-65 साईज आहे कांद्याला. पुढे बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 952 रुपये, 952 रुपीज. कुठला आहे कांदा काका? मुसळी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं. ठीक. पुढे बघू शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 850 रुपये, 850 रुपीज. आणि खाद किती गेली? 200 रुपये खाद. कुठले आपण? बरं, 200 रुपीज. काय भाव गेला? 790. कलर डाऊन आहे. 790, 790 रुपीज. कुठले आपण? रानवड. ठीक. आणि कोणतं बियाणं होतं याचं? शेतकरी नाही इकडं. पुढं बघू शकून क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1226 रुपये, 1226 जायले. साईज आहे 60-65, 55 ते 60-65 पर्यंत साईज आहे कांद्याला. किती गेले बोलले तुम्ही? 1226 रुपये, 1226 रुपीज. कुठला आहे कांदा? शिरवाडी वणी. कोणतं बियाणं होतं? घरगुती बियाणं आहे. शिरवाडी वणीचा कांदा आहे. ठीक आहे. मागच्या आठवड्यात किती गेला होता? पहिल्यांदा होता. बरं. किती कांदा बाकी? शेवट. ठीक. पुढे बघू शकून क्वालिटी कांद्याची. किती गेला? 1052, 1052 रुपीज. कुठला आहे कांदा? पाटोदा सोमताना. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती कांदा अजून बाकी? अजून 50. बरं, ठीक. पुढे बघू शकतो मी. गोल्टा आहे. किती गेला? 826, 826 रुपीज. कुठला आहे कांदा? सोमटांदेश. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 1100 रुपये, 1100 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? अच्छा. आणि कोणतं बियाणं होतं याचं? कलशचं बियाणं आहे. बघू शकतो मी. हो, डेली अपडेट राहते माझ्या. हो, धन्यवाद. मागच्या आठवड्यात किती गेला तर? 1760. कधी गेला होता? 8 दिवस झाले ना. ठीक. पुढे बघू शकतो. गोल्टा मीडियम मिक्स आहे. काय गेलं दादा? 903 रुपये जायले, 903 रुपीज. बघू शकतो. कुठले आपण? देवगाव. बर. कोणतं बियाणं होतं याचं? कलशचं बियाणं आहे ना. 903 रुपये जायले. पुढे बघू. मागच्या आठवड्यात होते तुम्ही? बर. पुढे बघ. मागच्या आठवड्यात का? बर. कार्यक्रम लागला. किती गेलं? 951, 951 रुपीज, 951. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? कुठला? भुसे. अच्छा. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. भुसेचा कांदा आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1152, 1152 रुपीज. कुठला आहे कांदा? माळसाकोरे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. माळसाकोरे. मागच्या आठवड्यात होते कांदे 1600 गेले होते ना. बरं. आज भरपूर कमी गेले. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेले? 1200, 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? गिरणारा वाडगाव. कोणतं बियाणं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. गिरणारा वाडगाव. बघू शकतो. किती शिल्लक असेल कांदा अजून? संपला ना. ठीक. पुढे बघू. मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? 1850 रुपये मागच्या आठवड्यात. अच्छा. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम गोल्टा मिक्स आहे. किती गेला? 1130 जायले, 1130 रुपीज. कुठले आपण? धारणगाव. कोणतं बियाणं होतं याचं? अनुराधाचं बियाणं आहे. धारणगावचा कांदा आहे. ठीक आहे. किती असा कांदा अजून शिल्लक? 5 ट्रॅक्टर. बरं. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेला? 914 रुपये, 914 रुपये, 914 रुपीज. 14, 15, 16 रुपये विकत होते आधी 15-20. बरोबर. आणि आज जर 900 आणि 800 काय होते? पहा बरं कॉल. आज स्टॉल मांडलं 20 रुपये किलोने विकला हा कांदा.
दरवर आहे. हा? कुठला आहे कांदा? गोळेगाव. भोयगाव ना. आणि कोणतं बियाणं होतं याचं? हे गावठीच गाडी. गावठी बियाणं आहे ना. ठीक. भोयगावचा कांदा आहे. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. पुढे बघू शकून क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1221 1221 रुपीज. कुठला आहे कांदा? देवगाव. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. देवगावचा कांदा आहे. किती कांदा शिल्लक का? चला 2 गाड्या आहे. बरं. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. किती गेलं? 1000 रुपये. 1000 रुपीज. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1000 रुपये. कुठला आहे कांदा? कांदाचा कांदा आहे ना. बरं. 1000 रुपये. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. 2000 रुपये गेले ते सुरुवातीला. बरं. मागच्या आठवड्यात किती गेले ते? 1550 पर्यंत गेलं तर. बरं. हा ना. 1200 रुपये गेले ते शनिवारी दुपारच्या मार्केटला. बरं. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? काय भाव गेलं? 1114 रुपये जायले. बघ शकतो 1114. 1114 रुपीज. कुठला आहे कांदा? कानळस. कोणतं बियाणं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. कानळसचं कांदा आहे. ठीक. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. साईज आहे. किती गेलं? 1580 रुपये गेलाय. 1580 रुपीज. कुठला आहे कांदा? येवला मुखेड. कोणतं बियाणं होतं त्याचं? आंबरचं बियाणं आहे. ठीक आहे. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. बघू शकतो मी. पुढे बघू. मागच्या आठवड्यात किती गेला होता? 1900 रुपये गेला होता ना. ठीक आहे. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय गेलं? 1300 रुपये. 1300 जायले. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा काका? कानळसचा कांदा आहे ना. आणि कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. कानळस. किती कांदा शिल्लक अजून? 7-8 गाड्या. ठीक. मागच्या आठवड्यात होते का? मग किती गेला होता? 2100 रुपये गेला होता. बरं. पुढे बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलंय? 1313. कुठला आहे कांदा? कानळस. 1313. 1313 रुपीज. बरं.